हॅलो एव्हरीवन, दिस इज अभिषेक महाले. बघा मित्रांनो, खूप साऱ्या एक्झाम्स आपल्या येत आहेत. मागच्या वर्षी देखील भरपूर सारे एक्झाम्स तुम्ही दिले असतील. पीडब्ल्यूडी असेल, डब्ल्यूसीडी असेल, डब्ल्यूआरडी असेल, डब्ल्यूआरडीसीई असेल, पीडब्ल्यूसीई असेल आणि बहुतेकशा एक्झाम ज्या आहेत त्या अजूनही आपल्या पेंडिंग आहेत. जसं की अपकमिंग एक्झाम्सचा विचार जर आपण केला तर डब्ल्यूआरडी एक्झाम जी की 897 जागांची ऍडव्हर्टाइजमेंट असू शकते. त्याच्यानंतर बीएमसी ज्युनियर इंजिनियर एक्झाम, बीएमसी सब इंजिनियर एक्झाम, या सगळ्या एक्झाम्स ज्या आहेत त्या पुढे अपकमिंग पिरियडमध्ये येऊ शकतात आणि येणार आहेत. तसा 99% तरी त्याचे चान्सेस आहेतच. दुसरी गोष्ट, तुमची टाउन प्लॅनिंग असिस्टंट ही जी एक्झाम आहे तिची ऍडव्हर्टाइजमेंट ऑलरेडी आलेली आहे आणि तिचा अभ्यास देखील तुम्ही करत असणार अशी अपेक्षा करतो. आपले काही घेतलेले सेशन्स असतील त्याचा देखील तुम्हाला फायदा होत असेल. फर्दर आपली डब्ल्यूसीडीची एक्झाम जस्ट तुम्ही दिलेली आहे, त्या एक्झाम मध्ये तुम्हाला किती मार्क्स आले, कशा पद्धतीने तुमचा अप्रोच होता, त्याच्यात कशा पद्धतीने बदल केला पाहिजे, याही गोष्टींचा तुम्ही विचार केला असेल. बट आता ती एक्झाम झालेली आहे, त्यामध्ये आपण काही आता करू शकत नाही. बट ज्या अपकमिंग परीक्षा आहेत त्यांच्यामध्ये आपण काय बदल केला किंवा त्यांच्या प्रिपरेशन मध्ये आपण काय आपल्यामध्ये चेंजेस केले तर आपल्या परीक्षेला तुम्हाला फायदा होईल, हे तुम्ही व्यवस्थितपणे प्लॅनिंगने आणि स्ट्रॅटेजीने ठरवलं पाहिजे. त्या अनुषंगाने आपण म्हणजे इग्नाइट अकॅडमीने तुमच्यासाठी एक फ्री सेमिनार अरेंज केला आहे 18 ऑगस्ट संडे 5:30 वाजेला. मंडे पासून आपण एक ऑफलाईन बॅच स्टार्ट करणार आहोत. त्या पार्श्वभूमीवर आपण हा सेमिनार अरेंज केला आहे. आणि दुसरी गोष्ट की कुठल्या एक्झामसाठी कुठल्या प्रकारची स्ट्रॅटेजी असते या विषयापासून थोडं दूर जाऊन कंबाइनली सगळ्या विषयांचा, सगळ्या एक्झाम्सचा अभ्यास एकाच वेळी कसा करावा यासाठी आपण हा सेमिनार अरेंज केला आहे. या सेमिनारचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये तुम्हाला मी अभिषेक महाले एमपीएससी 2019, टाउन प्लॅनिंग असिस्टंट एक्झाम 2018, गेट 2018, गेट 2019 इतक्या एक्झाम्सला क्वालिफाय केलेला आणि 8 वर्ष 7 वर्ष टीचिंग एक्सपिरियन्स असलेला तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करेल, प्लस मी कशा प्रकारच्या स्ट्रॅटेजीज यूज करायचो ते तुम्हाला शेअर करेल, प्लस स्टुडंट्सला मी कशा प्रकारे आतापर्यंत स्ट्रॅटेजीज दिल्या आहेत आणि त्याच्यानुसार त्यांना कशा प्रकारचा बेनिफिट झाला आहे. प्रत्येक स्टुडंट्सला वेगळी स्ट्रॅटेजी असते, आपली स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने ओळखावी हे देखील मी सांगेल. सेकंड, धनंजय कचाले सर जे की इग्नाइट अकॅडमीचे डायरेक्टर आहेत, ओएनजीसी ला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे, आरटीओ 2 वेळेस ते क्वालिफाईड आहेत. सो एक्झाम कशी क्वालिफाय करतात याचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. प्लस अकॅडमिक्स मध्ये मोर दॅन 8 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, नॉट जस्ट ॲज अ डायरेक्टर बट ऑल्सो ॲज अ मेंटर. देअरफोर तुम्हाला इथे मोलाचं मार्गदर्शन, टाइम मॅनेजमेंट कसं करावं, त्यांनी टाइम मॅनेजमेंट कसं केलेलं होतं, ज्यावेळेस ते प्रिपेअर करायचे त्यावेळी त्यांनी कोणत्या प्रकारे स्ट्रॅटेजीज ठेवल्या होत्या आणि त्याच सेम स्ट्रॅटेजीज आता लागू पडू शकतात किंवा नाही, किंवा कशा लागू पडू शकतात याच्याबद्दल सुद्धा ते डिस्कस करतील, ते सुद्धा तुम्हाला लाभणार आहेत. आणि तिसरं म्हणजे ज्यांना सगळेच लोक ओळखतात ते म्हणजे आपले बापू गायकवाड सर. यांचा 15 वर्षाचा प्रदीर्घ एक्सपिरियन्स आहे नॉन टेक्निकल फील्डमध्ये, राज्यसेवेच्या बाबतीत असू द्या किंवा कंबाईनच्या बाबतीत असू द्या. नॉन टेक्निकलचा असा कुठलाही विद्यार्थी नाही जो यांना ओळखत नाही. ओव्हरऑल आपल्या एक्झाम्स मध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या दोन गोष्टींसाठी तुम्हाला गायडन्स महत्वाचा आहे, जो की आपल्या या सेमिनार थ्रू तुम्हाला मिळणार आहे. टेक्निकलच्या गायडन्ससाठी मी आणि धनंजय कचाले सर असणार आहोत आणि नॉन टेक्निकलसाठी बापू गायकवाड सर आपल्यासाठी इथे उपस्थित असणार आहेत. तर वेळ आहे 5:30 वाजेचा, वार आहे रविवार, तर तुम्ही त्यावेळी फ्रीच असणार आहेत आणि तारीख आहे 18 ऑगस्ट. न्यू बॅचची स्टार्टिंग होणार आहे 19 ऑगस्ट पासून आणि हा सेमिनार फक्त ऑफलाईन मोड मध्ये आहे. जास्तीत जास्त हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेअर करा आणि जे काही तुमचे मित्र असतील, जे काही ऍस्पिरंट्स असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. हा सेमिनार होणार आहे फक्त नाशिकमध्ये, त्याच्यामुळे नाशिकच्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त हा सेमिनार जो आहे याची माहिती पोहोचली पाहिजे आणि याचा लाभ सगळ्यांना मिळाला पाहिजे. या सेमिनारसाठी कुठलीही फीज नसणार आहे, हा पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट सेमिनार असणार आहे.
सो आशा करतो की तुम्ही या सेमिनारला उपस्थित राहून जो काही तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल किंवा जे तुम्हाला अडचणी असतील त्या तुम्ही दूर करणार आणि तुमच्या प्रश्नांचे उत्तर नक्कीच मिळवणार. धन्यवाद.